हॅलो एव्हरीवन. तर बाळांनो, आपण पाहत आहोत केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बाळांनो लास्ट लेक्चर पर्यंत आपण युनिट नंबर 1 ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं, केमिकल बॉन्ड्स अँड कॅटलायसिस. तर बाळांनो, या युनिटमध्ये आपण 2 लेक्चर ऑलरेडी पाहिलेले आहेत. पहिल्या लेक्चरमध्ये ॲटॉमिसिटी ऑफ मॉलिक्यूलचा कन्सेप्ट आपण क्लिअर केला. ठीक आहे, ॲटॉमिसिटी ऑफ मॉलिक्यूल्स पाहिलं. सेकंड लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी ती डिटेलमध्ये पाहिली. त्यानंतर आपण हे सुद्धा पाहिलं की बॉन्डचे 2 टाइप्स असतात, प्रायमरी बॉन्ड्स आणि सेकंडरी बॉन्ड्स. प्रायमरी बॉन्ड जे असतात ते स्ट्रॉंगर बॉन्ड्स असतात आणि सेकंडरी बॉन्ड जे असतात ते विकर बॉन्ड्स असतात. प्रायमरी बॉन्डचे 4 सब टाइप्स होतात, बरोबर ना. आता हे जे प्रायमरी बॉन्डचे जे 4 सब टाइप्स आहेत तेच आपण आजपासून डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग त्यामध्ये येतो आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड आणि मेटालिक बॉन्ड. तर आजच्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आयोनिक बॉन्ड. ठीक आहे, आजचा टॉपिक आहे आपला आयोनिक बॉन्ड किंवा त्यालाच म्हणतात इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड किंवा इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड हा जो फर्स्ट टाइप आहे प्रायमरी बॉन्डचा, तो आजच्या लेक्चरला आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग मुलांनो, या रिलेटेड जेवढे काही एमसीक्यू आहेत ते आजच्या थेअरीमध्ये लेक्चरमध्ये कव्हर होणार आहेत. चला पाहूया. देअर आर 4 टाइप्स ऑफ प्रायमरी बॉन्ड. प्रायमरी बॉन्डचे टोटल 4 टाइप्स आहेत. त्यातला हा फर्स्ट टाइप आहे आयोनिक बॉन्ड और इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. याला आयोनिक बॉन्ड का म्हणतात, इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड का म्हणतात, हे सुद्धा क्लिअर करणार आहे आपण. चला पाहूया. व्हॉट इज मीन बाय आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्डची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. द आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द कंप्लीट ट्रान्सफरन्स ऑफ 1 or more इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिट. या ठिकाणी सेल SALE नाही, SHELL. आउटरमोस्ट ऑर्बिट, ऑर्बिट म्हणजे सेल असतो, SHELL. शेल म्हणजे ऑर्बिट. इथे H हवा होता आणि E हवा होता, बाय मिस्टेक आलाय. कॉल्ड द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ 1 atom टू अनदर atom. या सेंटेन्सला जर समजून घ्यायचंय तर थोडं इकडे लक्ष द्या. मला सांगा, तुम्ही मॅग्नेशियम याचं नाव ऐकलंय? मॅग्नेशियम. मॅग्नेशियम इज अ इलेमेंट. आता या मॅग्नेशियम बरोबर जर तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर ते असं आहे 282. याचं मिनिंग असं आहे की पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे याचा जो लास्ट ऑर्बिट आहे त्यात किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मॅग्नेशियमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये, आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, जे मी असे इथं शो केले. याच्यामध्ये आता याच्यावर रिॲक्शन करणारा पण असाच हवा, अनस्टेबल. मग दुसरा घेतो मी ऑक्सिजन. बरं, ऑक्सिजनची काय बरं इलेक्ट्रॉनिक थिअरी काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ऑक्सिजनचं? 2,6. याचं मिनिंग पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ते 6 इलेक्ट्रॉन मी असे शो करतो. इकडून दाखवतो. हे डॉट म्हणजे ऑक्सिजन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असलेले 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता मला सांगा, दोघही अनस्टेबल आहेत की नाही? कसं कळलं अनस्टेबल आहे? असं कळलं बाळांनो आपल्याला ते अनस्टेबल आहे की बाबा ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये पाहिजे होते 8 इलेक्ट्रॉन, पण आहेत 6, म्हणजे हा अनस्टेबल आहे. याची ऑक्टेट स्टेट पूर्ण नाही. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये पाहिजे होते 8, पण इथं आहे 2, म्हणजे हा पण अनस्टेबल आहे. याची पण ऑक्टेट स्टेट पूर्ण नाही. काही लोक म्हणतील सर इथं 2 आहे, मग डुप्लेट नाही. डुप्लेट स्टेट फक्त पहिल्या ऑर्बिटमध्ये असते, पुढच्या ऑर्बिटमध्ये डुप्लेट स्टेट नसते. मग हा तिसरा ऑर्बिट आहे, पहिला दुसरा तिसरा ऑर्बिट, तिथं 2 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे इथं ऑक्टेट स्टेट हवी आहे. आता इथं ऑक्टेट स्टेट कंप्लीट नाही, म्हणून हा पण अनस्टेबल आहे. हाही अनस्टेबल आहे, हाही अनस्टेबल आहे. मग दोघं अनस्टेबल आहे म्हणजे दोघं केमिकल रिॲक्शन करणार. बरं, आता केमिकल रिॲक्शन करताना ते विचार करणार, दे ट्राईज टू बिकम अ स्टेबल. ते अनस्टेबल पासून स्टेबल होण्याकरता प्रयत्न करणार. आता होणार काय बघा बरं का, इकडे लक्ष द्या. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हा तो कम्प्लिटली याला देऊन टाकणार. कंप्लीट ट्रान्सफरन्स म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो पूर्णतः या ऑक्सिजनला देऊनच टाकणार कायमची.
आता विचार करा, जर हे दोन इलेक्ट्रॉन, हे जे दोन इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये ते त्याने ऑक्सिजनला दिले, तर ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आता किती झाले? 8 झाले. याची ऑक्टेट स्टेट पूर्ण झाली आणि हा झाला स्टेबल. काय डाऊट आहे का? यांनी केलं का नाही स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अक्वायर केलं ना, हा स्टेबल झाला. यांनी जेव्हा 2 दिले तेव्हा आता याच्यातला हा 2 निघून गेला आणि आता खाली काय झालं? 2 8. पहा बरं, याचं पण झालं की नाही स्टेबल कॉन्फिगरेशन. दोघही स्टेबल झालेले आहेत. म्हणजे यांनी कम्प्लिटली याचे 2 इलेक्ट्रॉन याला देऊनच टाकले. आता विचार करा, इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. मग जर समजा यांनी याचे इलेक्ट्रॉन 2 याला दिले, मॅग्नेशियमने त्याचे 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, म्हणजे त्याचा निगेटिव्ह चार्ज कमी झाला का? झाला की नाही कमी? मी काय बोलतोय कळतंय ना? म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाला कारण 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमने देऊन टाकले, मग त्याच्यावर आले 2 पॉझिटिव्ह चार्ज. 2 का आले? कारण 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे याच्याकडे 2 पॉझिटिव्ह चार्ज वाढले. सुरुवातीला विचार करा, किती इलेक्ट्रॉन आहे मॅग्नेशियमकडे? 12. 2 + 8 10, 10 + 2 12. जर 12 इलेक्ट्रॉन आहे तर प्रोटॉन्स किती आहेत? 12. कुठल्याही न्यूट्रल ऍटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स सेम असतात, म्हणून तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. हे तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत शिकला आहात. आता याच्या ऑर्बिट मध्ये 12 इलेक्ट्रॉन्स होते, म्हणजे प्रोटॉन किती होते न्यूक्लियस मध्ये? 12च होते ना. मग 12 निगेटिव्ह चार्ज आणि 12 पॉझिटिव्ह चार्ज होते. पण ज्यावेळी यांनी याचे 2 इलेक्ट्रॉन याला दिले, आता निगेटिव्ह चार्ज किती राहिले? 2 दिल्यावर 12 होते ना. टोटल किती होते? 12 इलेक्ट्रॉन्स होते, 2 गेले, 10 इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे निगेटिव्ह चार्ज किती झाले? 10. आणि प्रोटॉनचे चार्ज किती होते? 12. ते 12च आहेत, प्रोटॉन कुणी देत. आणि म्हणून याच्यावर 2 पॉझिटिव्ह चार्ज वाढले कारण यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले. आता ज्यांनी इलेक्ट्रॉन घेतले, आता ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून काय झालं? याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज वाढले. 2 निगेटिव्ह चार्ज वाढले. याला 2 मायनस लिहा, नाही तर डबल मायनस साइन द्या. मग या ठिकाणी 2 पॉझिटिव्ह वाढले का? जेव्हा पॉझिटिव्ह आयन तयार होतो, बघा याचा कोणता आयन तयार झाला? पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयनला म्हणतात कॅटायन. काय म्हणतात? पॉझिटिव्ह आयनला कॅटायन. आणि निगेटिव्ह आयनला काय म्हणतात? एनायन. मग ज्यावेळी ज्यांनी इलेक्ट्रॉन दिले तो होतो पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह आयन. मग त्या ऍटमचा पॉझिटिव्ह आयन आहे त्याला म्हणता येईल कॅटायन. आणि त्याच आयनचा निगेटिव्ह चार्ज आहे दुसऱ्या ऍटमचा, कारण यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. मग या ठिकाणी झाला एनायन. ओके. आता या ठिकाणी बाळांनो दोघांनी अपोजिट चार्ज आहे आणि अकॉर्डिंग टू द लॉ काय सांगतो लॉ? अपोजिटली चार्ज्ड पार्टिकल्स ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. होईल का नाही? दोघं अपोजिटली चार्ज्ड आहे आणि अपोजिटली चार्ज्ड पार्टिकल्स ऑलवेज अट्रॅक्ट इच अदर. या दोघ जण एकमेकांना अट्रॅक्ट करतील. हा याला अट्रॅक्ट करेल आणि हा याला अट्रॅक्ट करेल. दोघांमध्ये डेव्हलप होईल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात बॉन्ड. काय म्हणतात? बॉन्ड. आणि अशा पद्धतीने तयार होईल बाळांनो MgO. हे एक मॉलिक्यूल तयार झालं कारण 2 ऍटम एकत्र आले ना, मग डाय ऍटॉमिक मॉलिक्यूल तयार झाला आणि त्याचं नाव काय पडलं? मॅग्नेशियम ऑक्साईड. काय नाव पडलं याचं? मॅग्नेशियम ऑक्साईड. आता या ठिकाणी संपूर्ण जी काही रिॲक्शन आहे मॅग्नेशियम ऑक्साईडची मी ती समोर लिहिली आहे. काय डाऊट आहे का याच्यात? पहा बरं. ज्याने इलेक्ट्रॉन दिले तो पॉझिटिव्ह कॅटायन होतो, पॉझिटिव्ह आयन होतो म्हणजे कॅटायन होतो. आणि ज्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तो निगेटिव्ह चार्ज होतो म्हणजे निगेटिव्ह आयन होतो, त्याला म्हणतो आपण एनायन. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात केमिकल बॉन्ड. आणि या ठिकाणी बाळांनो तयार झाला तुमचा कंपाऊंड मॅग्नेशियम ऑक्साईड. आता प्रश्न येतो, यांच्यामध्ये जो केमिकल बॉन्ड तयार झाला याला आपण आयोनिक बॉन्ड असं का म्हणतो? वाय आयोनिक बॉन्ड? मी याला आयोनिक बॉन्ड याच्यामुळे म्हणतो की याच्यामध्ये आयन्स तयार झाले, कॅटायन आणि आयनचं फॉर्मेशन झालं ह्या बॉन्ड मध्ये, म्हणून या बॉन्डला म्हणतात आयोनिक बॉन्ड.
कळालं? आयोनिक बॉन्ड का म्हणतात? बिकॉज यात आयन्स तयार झाले, पॉझिटिव्ह आयन, निगेटिव्ह आयन, म्हणून याला आयोनिक बॉन्ड म्हणतात. मग असा कुठलाही केमिकल बॉन्ड ज्यामध्ये आयन्स तयार होतात त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. काय डाऊट आहे? बर, तुम्ही म्हणले सर याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड का म्हटले तुम्ही? याला दुसरं नाव काय दिलंय मी? इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. मग का बरं याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हटले तुम्ही? लक्ष द्या, विचार करा बाळांनो. जेव्हा मॅग्नेशियमने इलेक्ट्रॉन दिले तेव्हा ते कोणत्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन दिले? आउटर मोस्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन त्यांनी त्याला दिले. आउटर मोस्ट ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. हे लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर कॉल्ड ॲज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग कुठलाही ॲटम जेव्हा इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो तो कुठून घेतो? आउटर मोस्ट ऑर्बिट मधूनच घेतो ना, आउटर मोस्ट ऑर्बिट मध्येच देतो. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली. मग मी असं म्हणेल का इलेक्ट्रोव्हॅलेंट म्हणजे काय? तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन देणे किंवा घेणे याच्यात घडले म्हणून याला म्हणतात इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे याच्यात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दिले गेले किंवा घेतले गेले म्हणून याला इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. आणि याच्यात आयन्सचं फॉर्मेशन होतं. इथे आयन्स तयार होतात, कॅटायन, ऍनायन, म्हणून याला आयोनिक बॉन्ड असं पण म्हणतात. काय डाऊट आहे का रे बाबांनो? समजलं? कोण या बॉन्डला असं नाव काय? मग याची खासियत काय, याची स्पेशालिटी काय या बॉन्डची? या बॉन्डची पहिली स्पेशालिटी की हा इलेक्ट्रॉन शेअर करत नाही. हा इलेक्ट्रॉन डायरेक्ट गेन करतो किंवा लूज करतो. कम्प्लिटली इलेक्ट्रॉन देऊन टाकतो किंवा कम्प्लिटली इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं? गेन ऑर लूज ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन एक तर कायमचा देऊन टाकला जातो किंवा इलेक्ट्रॉन कायमचा घेऊन टाकला जातो. कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स यामध्ये घडतं. ही याची पहिली क्वालिटी. क्वालिटी नंबर 2, इलेक्ट्रॉन दिल्यानंतर किंवा घेतल्यानंतर याच्यामध्ये तयार होतात आयन्स. काय तयार होतात? आयन्स तयार होतात. बाकीच्या कुठल्याच बॉन्ड मध्ये आयन तयार होत नाही, याच्यात आयन्स तयार होतात म्हणून या बॉन्डचं नाव आहे आयोनिक बॉन्ड. काय डाऊट आहे? अशा पद्धतीने हे दोन याचे खासियत आहे. मग डेफिनेशन मध्ये तुम्हाला हे दोन शब्द सापडतील. इट हॅज अ कम्प्लीट ट्रान्सफरन्स ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू atoms which forms positive cation and negative anion which has a force of attraction known as ionic bond. मग आयोनिक बॉन्ड हा एक अशा पद्धतीचा बॉन्ड आहे, अशा पद्धतीचा केमिकल बॉन्ड आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन कायमचा दिला जातो किंवा कायमचा इलेक्ट्रॉन घेतला जातो. पण इलेक्ट्रॉनचा गेन किंवा लूज केला गेला तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन तयार होतात आणि त्या आयन्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो किंवा त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. मला वाटतं एक्झाम्पल वरून कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. पण तरी पण माझं म्हणणं आहे की तुम्ही हे एक्झाम्पल लिहून घ्यावं, डाऊट असल्यास विचारावं. बोला, काय डाऊट आहे याच्यात? कन्सेप्ट क्लिअर झाला का? आता आपण डेफिनेशन पाहू, म्हणजे पाठ करायची गरज पडणार नाही. बघा इकडे आता डेफिनेशन पहा बरं का. मग आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो? तर आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय कंप्लीट ट्रान्सफरन्स ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम. कुठल्याही ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कायमचे दिले जातात किंवा कायमचे घेतले जातात. याला म्हणतात कंप्लीट ट्रान्सफरन्स ऑफ वन ऑर मोर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स of an atom one atom to another atom. आणि हे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कुठं होतं? एका ऍटम कडून दुसऱ्या ऍटम कडे. मग आयोनिक बॉन्ड इज फॉर्म्ड बाय द कंप्लीट ट्रान्सफरन्स ऑफ वन ऑर मोर ऍटम फ्रॉम इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द आउटरमोस्ट ऑर्बिट फ्रॉम वन ऍटम टू अनदर ऍटम. एका ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर दुसऱ्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट कडे होतं आणि मग तयार होतो आयोनिक बॉन्ड. याच्यात कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन होतं बरं. इलेक्ट्रॉन शेअर नाही केला जात, कम्प्लिटली ट्रान्सफर केला जातो. कायमचा इलेक्ट्रॉन देऊन टाकला जातो. कळालं? कंप्लीट ट्रान्सफरन्स
हा शब्द महत्वाचा. आणि इलेक्ट्रॉन कोणते पण नाही दिले घेतले जात, फक्त आउटर मोस्ट ऑर्बिटचेच इलेक्ट्रॉन दिले जातात, मधल्या ऑर्बिटचे नाहीत. सांगा बरं, आउटर मोस्ट ऑर्बिटचेच इलेक्ट्रॉन का देतो? कारण न्यूक्लियसचा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या कडेच्या इलेक्ट्रॉन्सवर कमी असतो. न्यूक्लियस काय करतो, आजूबाजूच्या इलेक्ट्रॉनला असं फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बांधून ठेवतो. तुम्ही पहा, तुम्ही सोलर सूर्यमाला पाहिली आहे? सोलर काय म्हणतात त्याला आपण? हा नाही सोलर पॅनल नाही, सोलार सिस्टम, सूर्यमाला म्हणतो त्याला. सोलारच्या आजूबाजूला सगळेचे सगळे हे फिरतात का? सगळे प्लॅनेट्स फिरतात ना. मग का फिरतात? कारण त्याचं त्यांच्यावर काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालेलं आहे. मग बरोबर एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये अर्थ फिरते, एका स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये गुरु फिरतो, तो शनी फिरतो का, नेपच्यून प्लुटो हे सगळे स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये फिरतात का? कारण त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. अगदी तसं तुमचा जो न्यूक्लियस असतो ना बाळांनो, इकडे पहा, सेंटरला असतो पहा न्यूक्लियस, आणि कडेने असे ऑर्बिट असतात, आणि ह्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे. आता हा जो न्यूक्लियस आहे ना बाळांनो, हा न्यूक्लियसच्या जवळ कोणते इलेक्ट्रॉन आहे? पहिल्या ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन जवळ आहेत. मग याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनवर जास्त आहे, आणि याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या ऑर्बिटच्या इलेक्ट्रॉनवर आहे पण कमी. मग इलेक्ट्रॉन देताना तो हा देईल का? हा देईल का? कारण याच्यावरती जो न्यूक्लियसचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कमी आहे. त्यामुळे देताना नेहमी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन दिले जातात किंवा घेतले जातात. कळालं ना? ओरलला विचारलं तर सांगायचं, MCQ आला तर बोलता येतं, म्हणजे टिक मार्क करता येते. काय डाऊट आहे? मग लक्षात ठेवा, आयोनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफरन्स होतं, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कायमचे गेन केले जातात किंवा लूज केले जातात, आणि मग तयार होतो आयोनिक बॉन्ड. आणि हे जे इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफरन्स होतं ते इलेक्ट्रॉन नेहमी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, असे इलेक्ट्रॉन जे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असतात. सो दॅट बोथ ॲक्वायर स्टेबल इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. पण इलेक्ट्रॉन दिल्यामुळे घेतल्यामुळे झालं काय? त्या ठिकाणी जे दोन ऍटम अनस्टेबल होते त्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल झालं, आणि त्यांच्यापासून एक मॉलिक्यूल तयार झाला ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. म्हणजे रिएक्शन करण्याच्या अगोदर, आयोनिक बॉन्ड तयार होण्याच्या अगोदर दोन्ही पण ऍटम कसे होते? अनस्टेबल होते. ते स्टेबल नव्हते कारण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये डुप्लेट किंवा ऑक्टेट पूर्ण नव्हती, म्हणून ते अनस्टेबल होते. मग स्टेबल होण्याकरता इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले गेले, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला, आणि आयोनिक बॉन्ड तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी काय झालं, ते दोघांनी पण काय केलं? स्टेबल कॉन्फिगरेशन अचीव केलं. जसं मी एक्झाम्पलला सांगितलं, द ॲटम विच लुजेस द इलेक्ट्रॉन acquire positive charge and becomes positive ion called a cation. आता जो ऍटम इलेक्ट्रॉनला देतो, जो ऍटम इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, कुठलाही ऍटम जेव्हा इलेक्ट्रॉन देऊन टाकतो तेव्हा त्याच्यावर कुठला आयन होतो? पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर डेव्हलप होतो, कारण त्याचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो. मग निगेटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज वाढला, मग त्या आयनला नाव पडतं पॉझिटिव्ह आयन, त्याला म्हणतात कॅटायन. मग ज्याने इलेक्ट्रॉन दिला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आयन तयार होतो ज्याला आपण कॅटायन म्हणतो. मग ज्याने इलेक्ट्रॉन घेतला, ज्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, तो जो दुसरा ऍटम आहे ज्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला, तिथे डेव्हलप होतो निगेटिव्ह चार्ज, आणि तिथं तयार होतो निगेटिव्ह आयन, आणि त्या निगेटिव्ह आयनला आपण म्हणतो ऍनायन. झालं की नाही आयनचं फॉर्मेशन? म्हणून आयोनिक बॉन्ड हा असा एकुलता एक बॉन्ड आहे ज्याच्यामध्ये आयन्स तयार होतात, पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन्स तयार होतात. these two oppositely charged ions combine. आता यांच्यामध्ये काय होतं? हे अपोजिटली चार्ज आयन, एक पॉझिटिव्ह आयन एक निगेटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन म्हणजे अपोजिटली चार्ज आहे, आणि अपोजिटली चार्ज आयन्स एकमेकांना अट्रॅक्ट करतात. तुम्ही शिकले असाल, अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. या नियमाने अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर, या नियमाने काय होतं बाळांनो? पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयनकडे अट्रॅक्ट होतो, निगेटिव्ह आयन पॉझिटिव्ह आयनकडे अट्रॅक्ट होतो, आणि त्यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो. त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हणतो बाळांनो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्यांच्या डेव्हलप होतो,
आणि त्यांच्यापासून एक नवीन कंपाऊंड तयार होतो. पण तो नवीन कंपाऊंड मध्ये कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड. मग त्या कंपाऊंडला काय म्हणायचं? आयोनिक कंपाऊंड. आणि तयार झाला बाळांनो आयोनिक कंपाऊंड. हे जे इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड आहे याच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो कोणामध्ये? पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन आणि निगेटिव्ह आयन म्हणजे अनायन. कॅटायन अनायन मध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. कळालं? मग ओरलला विचारलं सांगा आयोनिक बॉन्ड काय? कॅटायन आणि अनायन मध्ये असलेला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. मग इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्डचे एक्झाम्पल काय? NaF सोडियम फ्लोराईड, KCl म्हणजे पोटॅशियम क्लोराईड, CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, AlC3 म्हणजे अल्युमिनियम क्लोराईड, MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड. आपल्याला एवढेच एक्झाम्पल सिलेबसला आहे. अजून काही एक्झाम्पल असतील पण त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. सिलेबसला जे तेच लक्षात ठेवायचे. आता मला सांगा एवढं सगळं जे काही मी एक्सप्लेनेशन केलं आयोनिक बॉन्डचं यात काही डाऊट आहे ऑफलाईनच्या मुलांना? ओके मग लिहून घ्या हे सगळं. मी जेव्हा स्क्रीन पासून बाजूला होतो तेव्हा स्क्रीन पॉज करून लिहित चला. तसं युनिट संपल्यानंतर नोट शेअर केल्या जातील हेही लिहून घ्या. लिहिलं? आता या ठिकाणी थोडस एक इन्फॉर्मेशन दिली आहे. सोडियम क्लोराईड मध्ये तयार झालेला जो आयोनिक बॉन्ड आहे तो इथे सांगितलेला आहे. सोडियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतात का? दिसतात आहे ना 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहे का? 2 2 2 2 8 इलेक्ट्रॉन्स. मग 2 आणि 8 म्हणजे दोन्ही ऑर्बिट ओके. पण शेवटच्या ऑर्बिट मध्ये बघा हा एक इलेक्ट्रॉन आहे त्याला जरा वेगळ्या सिम्बॉलने दाखवले. हा शेवटच्या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. आणि हा इलेक्ट्रॉन जर नसेल तर याचं कॉन्फिगरेशन स्टेबल होईल म्हणजे हा इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे. पुढे आहे का? क्लोरीनचं कॉन्फिगरेशन पहा. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिट मध्ये 7 इलेक्ट्रॉन, 2 8 7. मग याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जर असेल ना 7 + 1 तर इथं शेवटच्या ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतील. तिथं ऑक्टेट स्टेट पूर्ण होईल आणि तो स्टेबल होईल. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन कोणाकडून मिळतोय का ते पाहायला रेडी आहे. मग हा इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे आणि हा इलेक्ट्रॉन घ्यायला तयार आहे. मग जो इलेक्ट्रॉन देतो तो पॉझिटिव्हली चार्जड. मग यांनी याचा हा इलेक्ट्रॉन याला दिला. हे बघा हा इलेक्ट्रॉन इथं आला बा. त्यामुळं यांनी इलेक्ट्रॉन दिला म्हणून याचं कॉन्फिगरेशन झालं 2 8. हा स्टेबल झाला पण इलेक्ट्रॉन दिला म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी झाला आणि पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो तेव्हा त्या आयनला म्हणतात पॉझिटिव्ह आयन कॉल्ड ॲज कॅटायन. हा सोडियमचा कॅटायन आहे. आणि ज्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तो क्लोरीनचा ऍटम. त्याने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आणि त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये ऑक्टेट स्टेट पूर्ण झाली का नाही? ऑक्टेट पूर्ण. आणि तो सुद्धा स्टेबल झाला. त्याचं कॉन्फिगरेशन झालं 2 8 8 2 8 8. आणि निगेटिव्ह आयन तयार झाला कारण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज वाढला आणि त्या ठिकाणी त्याचा निगेटिव्ह आयन तयार झाला ज्याला आपण म्हणतो ॲनायन. आता हे पॉझिटिव्ह चार्ज आयन आहे ना निगेटिव्ह चार्ज आयन आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आयन हे अपोजिट चार्जेस असल्यामुळे एकमेकांना अट्रॅक्ट करणार. त्यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाला म्हणजे त्यांच्यात बॉन्ड डेव्हलप झाला. पण आयन्स तयार झाल्यामुळे बॉन्ड तयार झाला म्हणून त्याला म्हणतात आयोनिक बॉन्डिंग किंवा आयोनिक बॉन्ड. काय डाऊट याच्यात या एक्झाम्पल मध्ये असेल तर विचारा. नक्की समजलं? जाऊ पुढे. आता या ठिकाणी सोडियमचा प्लस आहे आणि क्लोरीनचा मायनस आहे. सोडियमचा आयन छोटा दाखवला का? कारण त्यामध्ये ना 2च ऑर्बिट होते. क्लोरीनचा आयन मोठा दाखवला कारण त्यात ऑर्बिट किती आहे? म्हणून क्लोरीनचा आयन हा आहे ब्ल्यू कलरचा. हा सोडियमचा आयन आहे. पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन यांच्यात फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाला आणि दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालेला आहे म्हणून ते आता वेगळे होणार नाहीत. आणि काय तयार झाला? NaCl. NaCl म्हणजे काय तयार झाला? सोडियम क्लोराईड तयार झाला. आणि सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं सॉल्ट. काय डाऊट आहे का? पहा यांच्यात अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर म्हणजे कोणता बॉन्ड तयार झाला इथं? आयोनिक बॉन्ड. काय डाऊट आहे का याच्यात? ओके.
आता या आयोनिक बॉन्डच्या प्रॉपर्टीज काय आहेत, काय गुणधर्म आहेत याचे? सगळ्यात पहिलं, आयोनिक बॉन्ड्स आर फॉर्म्ड बाय द लूज ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन द टू डिसिमिलर ॲटम. लक्षात ठेवा, आयोनिक बॉन्डला एकच ॲटम डबल चालत नाही. आयोनिक बॉन्ड फक्त दोन वेगवेगळ्या ॲटम मध्ये तयार होतो. तुम्ही म्हटले नाही सर, एक ऑक्सिजनचा घेतो आणि दुसरा पण ऑक्सिजनचाच ॲटम घेतो, सिमिलर ॲटम चालत नाही. दोन्ही पण ॲटम डिसिमिलरच पाहिजे. म्हणून पेपरला जर आलं MCQ मध्ये की आयोनिक बॉन्ड हा डॅश 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 ॲटम मध्ये तयार होतो, तर डिसिमिलर ॲटम मध्ये तयार होतो. दोन्ही ॲटम वेगवेगळ्या इलेमेंटचेच पाहिजे, एकाच इलेमेंटचे दोन ॲटम चालणार नाहीत. आयोनिक बॉन्ड्स आर ऑलवेज फॉर्म्ड इन बिटवीन द टू डिसिमिलर ॲटम्स. दोन वेगवेगळ्या इलेमेंटच्या ॲटम मध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो. कळालं? हा डिसिमिलर ॲटम शब्द फार महत्वाचा आहे, MCQ ला येतं. दुसरी प्रॉपर्टी सांगितली की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कंप्लीट ट्रान्सफर केला जातो. इलेक्ट्रॉन एकतर दिला जातो किंवा घेतला जातो. कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे आयोनिक बॉन्ड. यात इलेक्ट्रॉन कंप्लीटली दिला जातो किंवा इलेक्ट्रॉन कंप्लीटली घेतला जातो. म्हणून इथं लिहिलं पहा, गेन ऑर लूज ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑर लूज ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं की आयोनिक बॉन्ड, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन म्हटलं की आयोनिक बॉन्ड. दोन डिसिमिलर मेटल्स असतील, दोन डिसिमिलर ॲटम्स असतील तर त्यांच्यात आयोनिक बॉन्ड तयार होतो. प्रॉपर्टी कळतं ते. पुढची प्रॉपर्टी, दिस टाइप ऑफ बॉन्डिंग जनरली टेक्स प्लेस बिटवीन द मेटल अँड नॉन मेटल. जनरली हा जो बॉन्ड आहे हा मेटल आणि नॉन मेटलच्या ॲटम मध्ये होतो. म्हणजे जर एक मेटल असतो तेव्हा एक नॉन मेटल असतो. तुम्ही आता कोणतं एक्झाम्पल पाहिलं? सोडियम क्लोराईड. यामध्ये हा जो क्लोरीन आहे हा नॉन मेटल आहे आणि हा जो सोडियम आहे मेटल आहे. म्हणजे एक मेटल आणि एक नॉन मेटलचा ॲटम लागतो. एक मेटल पाहिजे, एक नॉन मेटल पाहिजे. एक मेटल आणि नॉन मेटलचा ॲटम असेल तर त्यात आयोनिक बॉन्ड तयार होतो. असं नाही होणार का दोन्ही मेटल किंवा दोन्ही नॉन मेटल. एक मेटल पाहिजे, एक नॉन मेटल पाहिजे. मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये मॅग्नेशियम हा मेटल आहे, ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे आणि त्यांच्यात तयार होतो आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड्स आर नॉन डायरेक्शनल, एक्सटेंड इन ऑल डायरेक्शन. 3D स्ट्रक्चर. तुम्ही सगळ्यांनी सॉल्ट पाहिले. सॉल्टचं स्ट्रक्चर 2D का 3D आहे? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे सॉल्टला. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे सॉल्टला लेंथ असते, विड्थ असते आणि हाईट पण असते. 3 डायमेन्शन असतात. म्हणून लक्षात ठेवा. बरं, ते डायमेन्शन फिक्स असतं का? म्हणजे सॉल्टचा शेप तुम्ही असा पाहिलाय का? क्यूब आहे, ट्रायंगल आहे, स्पेसिफिक शेप नसतो. म्हणजे नॉन डायरेक्शनल. आयोनिक बॉन्ड हे नॉन डायरेक्शनल असतात, कुठूनही कसेही तयार होतात. नॉन डायरेक्शनल बॉन्ड आहे हा. आणि याच्यामध्ये जे बॉन्ड आहे ते 3D स्ट्रक्चर असतं. त्या बॉन्ड मध्ये कोणतं स्ट्रक्चर असतं? 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. कळालं का रे? 3D स्ट्रक्चर, नॉन डायरेक्शनल बॉन्ड. पुढची प्रॉपर्टी, ड्यू टू द स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयोनिक कंपाउंड्स हॅव हायर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं की नाही, त्यामुळे यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जास्त असतो. तुम्ही म्हणले सर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त काय? का बरं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे माहितीये? कारण दोघंही अपोजिट चार्जेस आहे आणि अपोजिट चार्जेस मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो स्ट्रॉंग असतो. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग आहे म्हणून ह्या बॉन्डला जर आपल्याला ब्रेक करायचंय तर जास्त एनर्जी लागते. म्हणून ह्या बॉन्डला ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते. म्हणून जेवढे आयोनिक कंपाऊंड्स आहेत सगळे आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा हायर आहे. कळालं? सगळ्या आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग बॉइलिंग पॉइंट हायर आहे कारण आयोनिक कंपाऊंडचा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. ड्यू टू डायपोल कॅरेक्टर दे आर मोर स्टेबल इन वॉटर. तुम्हाला माहिती यांचं कॅरेक्टर डायपोल कॅरेक्टर आहे, त्यामुळे ते पाण्यामध्ये लगेच विरघळतात. विरघळताना मीठ पाण्यात विरघळतं का? लगेच विरघळतं पाण्यात. आणि पाण्यात विरघळतात आणि त्यांचे पाण्यात जाऊन तयार होतात आयन्स. म्हणजे आता कॅटायन आणि ऍनायन एकत्र आला म्हणून तो कंपाऊंड तयार झाला ना. पाण्यात टाकले का कॅटायन वेगळे, ऍनायन वेगळे, दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. मिठामध्ये जेव्हा तुम्ही मीठ पाण्यात टाकता तर Na+ चा आयन वेगळा फिरतो, Cl- चा आयन वेगळा फिरतो. आणि जेव्हा ते आयन्स त्या वॉटरमध्ये फिरतात ना तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी घेऊन फिरतात. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी अप्लाय करता, मग इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय केली की ते इलेक्ट्रिसिटी घेऊन फिरतात. म्हणून प्युअर वॉटरपेक्षा सॉल्टेड वॉटर याची कंडक्टिव्हिटी जास्त असते.
कळालं का? समुद्राच्या पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. का? कारण त्यात सॉल्ट आहे. कळालं? म्हणून इथे लिहिलं पहा, आयोनिक कंपाऊंड्स आर आयोनाइज्ड इन अ फ्युज्ड ॲज वेल ॲज सोल्युशन स्टेट अँड दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. जर तुम्ही मिठाला पाण्यात टाकलं तर पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते, कारण मीठ पाण्यामध्ये गेलं की त्याचं आयोनायझेशन होतं आणि हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स इलेक्ट्रिसिटी घेऊन फ्लो होतात, म्हणून त्याची इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी कंडक्ट होते. काय डाऊट आहे याच्यात? प्रत्येक पॉईंट सांगितला, समजलं? मग आयोनिक कंपाऊंड कसे तयार होतात? आयदर बाय गेन ऑर लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स. यामध्ये इलेक्ट्रॉनचं कंप्लीट ट्रान्सफर होतं, यामध्ये दोन्ही पण डिसिमिलर ऍटम लागतील तेव्हा त्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होईल. याच्यामध्ये जनरली मेटल आणि नॉन मेटलचे आयन्स लागतात. मेटल्सला म्हणजे एक मेटल असतो एक नॉन मेटल असतो, तेव्हा आयोनिक बॉन्ड तयार होतो. आयोनिक बॉन्ड हे नॉन डायरेक्शनल असतात, त्यांचं स्ट्रक्चर हे 3D स्ट्रक्चर असतं. हा जो बॉन्ड आहे याचा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्यामुळे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट हायर असतात. त्यानंतर हे जे आहे ते डायपोल कॅरेक्टर असतात यांच्यात, जेव्हा ते वॉटरमध्ये मिक्स केले जातात आणि दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इझिली. काय डाऊट आहे आता आयोनिक बॉन्ड मध्ये? नेक्स्ट लेक्चरला आपण कोव्हॅलंट बॉन्ड पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. आयोनिक बॉन्डचा कन्सेप्ट इथे क्लिअर होतोय. डाऊट आल्यास विचारा. नेक्स्ट लेक्चरला पाहू कोव्हॅलंट बॉन्ड. बाय स्टुडंट्स.